श्लोक 35. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. अर्थ: सामात बृहत्साम, छंदामध्ये गायत्री छंद, मासामध्ये मार्गशीर्ष व ऋतूमध्ये वसंत ऋतू या भगवंताच्या विभूती आहेत असे समजावे. विवरण: सामवेदात बृहत्साम नावाची गीती आहे. त्यात इंद्राची स्तुती केली आहे. अतिरात्र यज्ञामध्ये हे पृष्ठ स्तोत्र आहे. सामवेदात हा सर्वश्रेष्ठ व लोकप्रिय असा आहे. भगवंतांनी वेदामध्ये सामवेदाला व सामवेदामध्ये बृहत्साम याला आपली विभूती आहे असे सांगितले आहे. वेदांच्या जेवढ्या ऋचा छंदोबद्ध आहेत त्यात गायत्री छंद प्रमुख आहे. याला वेदजननी असेही म्हणतात. याच्यापासून वेद प्रगट झाले. स्मृती व शास्त्रात याचे खूप वर्णन केलेले आहे. यामध्ये स्वरूप, प्रार्थना, ध्यान हे तिन्ही परमात्म्याचेच असून याचे उपासनेने परमात्म तत्वाची प्राप्ती होते असे सांगितले आहे. मार्गशीर्ष महिना हा सगळ्यामध्ये उत्तम असा महिना आहे. यावेळी शरद ऋतू सुरू असतो. हवामान छान असते. पावसाळा थांबून सर्वत्र छान आल्हाददायक असे वातावरण असते. तसेच सर्व नवीन धान्य तयार झालेले असते. त्यामुळे सुबत्तासुद्धा असते. या नवधान्याने यज्ञ केले जायचे. तसेच असेही काही लोक मानतात की महाभारत काळात याच महिन्याने नवीन वर्षाची सुरुवात होत होती. अर्थात लोकमान्य टिळकांनी असे आपले मत मांडलेले आहे. कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू. या ऋतूमध्ये पाण्याशिवाय म्हणजे पावसाशिवाय वृक्ष लता यांना नवपल्लवी म्हणजे नवीन पालवी येते. सुगंधित पुष्पांनी त्या युक्त होतात. या ऋतूमध्ये अतिशीत किंवा अतिउष्ण अशी हवा नसते. ती समशीतोष्ण अशी आल्हाददायक असते. सृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण होते. अनेक पशुपक्ष्यांचा हा विणीचा हंगामही असतो. असा हा नवनिर्मितीचा वसंत ऋतू आहे आणि भगवंत याला आपली विभूती असे म्हणत आहेत. हे सर्व अर्जुनाला इथे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया.